नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राचा इतिहास याच्यावरील प्रश्न बघणार आहोत। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात। स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, ताराबाई शिंदे। ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 2, डॅश यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, लॉर्ड मेकॉले। लॉर्ड मेकॉले यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातलेला आहे। प्रश्न क्रमांक 3, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे धोंडो केशव कर्वे। धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत। खूप महत्त्वाचा असा प्रश्न, या प्रश्नाला तुम्ही IMPच करून ठेवायचा आहे। खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 4, पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, अंध मुली। अंध मुलींसाठी पंडिता रमाबाई यांनी बातमी सदनची स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक 5, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, बाळशास्त्री जांभेकर। बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढलेले आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाडांचा कालखंड म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 1885 ते 1905। 1885 ते 1905 हा कालखंड भारतीय इतिहासात मवाडांचा कालखंड म्हणून ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 7, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, स्वामी विवेकानंद। स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक 8, हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी व केव्हा केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, रमाबाई रानडे। रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केलेली आहे 1894 मध्ये। प्रश्न क्रमांक 9, राजश्री शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, सत्यशोधक समाज। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, भारत छोडो चळवळीत डॅश यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, नाना पाटील। नाना पाटील यांनी भारत छोडो चळवळीत सातारा येथे समांतर सरकार स्थापन केलेले आहे। प्रश्न क्रमांक 11, सन 1934 मध्ये काँग्रेस सोशलिस्ट पक्षाची स्थापना डॅश यांनी केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, जयप्रकाश नारायण। जयप्रकाश नारायण यांनी 1934 मध्ये काँग्रेस सोशलिस्ट पक्षाची स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक 12, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, 1905 साली। 1905 मध्ये बंगालची फाळणी झालेली आहे। बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत झालेली आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। प्रश्न क्रमांक 13, किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, टिटवाळा। टिटवाळा या ठिकाणी किसान सभेचे पहिले अधिवेशन भरलेले आहे। टिटवाळा या ठिकाणी 1945 साली किसान सभेचे पहिले अधिवेशन भरलेले आहे। प्रश्न क्रमांक 14, नागपूर करार केव्हा करण्यात आला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 1953। 1953 साली नागपूर करार करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 15, कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। खूप महत्त्वाचा असा प्रश्न, या प्रश्नाला तुम्ही IMPच करून ठेवायचा आहे। खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 16, पुण्यामध्ये फ्लॅग कमिशनर रेड यांची हत्या कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे चाफेकर बंधू। चाफेकर बंधू यांनी पुण्यामध्ये फ्लॅग कमिशनर रेड यांची हत्या केलेली आहे। प्रश्न क्रमांक 17, रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे लॉर्ड हॅडिंग पहिला। लॉर्ड हॅडिंग पहिला यांच्या कालखंडामध्ये रविवारची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे।
प्रश्न क्रमांक 18. केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक होते. प्रश्न क्रमांक 19. श्री धर्मनीती पुस्तक कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांचे श्री धर्मनीती हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 20. सतीबंदीच्या चळवळीत खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय यांनी सतीबंदीच्या चळवळीत मुख्य भूमिका बजावलेली आहे. प्रश्न क्रमांक 21. गोपाळ कृष्ण गोखले यांचे गुरु कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी महादेव गोविंद रानडे. महादेव गोविंद रानडे हे गोपाळ कृष्ण गोखले यांचे गुरु होते. प्रश्न क्रमांक 22. पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे लॉर्ड आर्यविन. लॉर्ड आर्यविन हे पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय होते. हा जो प्रश्न आहे तो आत्तापर्यंत परीक्षेला 7 ते 8 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महत्त्वाचा असा प्रश्न, या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 23. भारताचे विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी माउंटबॅटन योजना. माउंटबॅटन योजना याच्यानुसार भारताचे विभाजनाची योजना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 24. 1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 25. विठ्ठलरामजी शिंदे यांनी येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी मुंबई. मुंबई या ठिकाणी विठ्ठलरामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवलेली आहे. प्रश्न क्रमांक 26. आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते. महत्त्वाचा असा प्रश्न, या प्रश्नाला तुम्ही IMPच करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी राजश्री शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी कागल. कागल हे राजश्री शाहू महाराजांचे जन्मस्थान आहे. प्रश्न क्रमांक 28. राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे मुघल बादशाह अकबर दुसरा. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. मुघल बादशाह अकबर दुसरा यांनी राममोहन रॉय यांना राजा ही पदवी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 29. 1856च्या कायद्यात कोणत्या गोष्टीची तरतूद करण्यात आली होती? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी विधवांना पुनर्विवाह परवानगी. विधवांना पुनर्विवाह परवानगी 1856च्या कायद्यात तरतूद करण्यात आलेली होती. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 30. कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 31. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला गड कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31 हा जशास तसा 2024 मध्ये पोलीस भरतीने विचारलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे.